हे माईंचं घर इथं आहे एरोलीला. छान आहे, स्पेस छान आहे, पण हे बसायला जागा. बिल्डिंग्स. अस्मिता नाव आहे. नमस्कार सर्वांना. आता आहे आमचं 6वं केळवण आहे आमच्या लहान नंदेकडे, म्हणजे प्रतिमा जगतापकडे. आदल्या दिवशी रात्री प्राचीकडे, म्हणजे माझ्या भाचीकडे झालं. आता सकाळी प्राची इथं रांगोळी काढण्यासाठी खास आली. नंतर माईने छान स्वयंपाक केला. फ्लावरची भाजी, वरण भात, अंगूर रबडी. प्रज्ञाला बसवण्यासाठी छान सजवलं, तिचं औक्षण केलं. भाऊ आणि माईंनी तिला छान खाऊ घातलं. नंतर मग आम्ही सर्व जेवायला बसलो. माईंनी पुरणपोळ्या पण केलेल्या होत्या. माईंकडे केळवण खूप छान झालं. जेवण झाल्यावर आम्ही नंतर आराम केला. नंतर आता आम्ही परत तयारीला लागलो आहे. तयारी यासाठी की परत आम्हाला केळवण 7वं, ते म्हणजे माझ्या लहान भाचीकडे. आम्ही तयारी करत असताना भाऊंनी प्रज्ञेला नाव कसं घ्यायचं ते शिकवलं. ते बघा. पहिले थोडं लाजायचं. नाही 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 नंतर हो सुरुवात करायची. मी माझी आत्याकडे गेलो. त्यांचं गाव होतं ऐरोली. ऐरोलीहून फक्त 22 किलोमीटर होतं उरण. म्हणून तुम्ही सगळ्यांचं मान ठेवण्यासाठी मी नाव घेते पिहूकडे जाण्याआधी माईंनी पण आम्हाला आहेर दिला. मला छानशी साडी, यांना कपडे. प्रज्ञाला पण छानसा ड्रेस घेतला. आमच्याकडे लग्नाच्या आधी असं केळवणाला बोलवतात. तुमच्याकडे पण असं असतं का, ते मला कमेंटवर नक्की सांगा. हे सर्व झाल्यावर आम्ही त्यांना लग्नाचं पत्रिका दिली आणि आमंत्रण दिलं. सहपरिवार तुमच्या भाचीच्या लग्नाला यायचं. सगळ्या कार्यक्रमांना हजर राहायचंय. मेहंदी, हळद, संगीत, लग्न, लग्नानंतरचं पण सगळा एन्जॉय करायचा आहे. धमाल मस्ती. येस. आता आपण जातोय माझी दुसरी भाचीकडे, प्रियांका शहाकडे. आता आम्ही तिकडे, आता सगळे केळवणच खातोय आता आम्ही. चला तिकडे जाऊ. तिकडची पण आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला.